नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये भरती निघालेली मेगा भरती ही 2025 ची निघालेली, तर याबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे। अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ऑनलाईन तेही मी तुम्हाला अर्ज प्रोसेस या व्हिडिओमधून दाखवणार आहे। मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेटेड स्कीम आणि त्या स्कीमचे अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, चला तर पाहूया जी पोस्ट ऑफिसने इंडियन पोस्ट ऑफिसने भरती काढली त्याबाबत संपूर्ण माहिती। बघा, हे जे नोटिफिकेशन आहे ते इंडियन पोस्ट डिपार्टमेंटने रिलीज केलेले आहे। तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, डाक भवन, संसद मार्ग, न्यू दिल्ली, डेटेड 7/2/2025 रोजी हे नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, तर इथं ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जो आहे तो जानेवारी 2025 चा रिलीज करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता इथं बघा, रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो शेड्यूल आहे म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याचा तो तर कशा पद्धतीने, तर रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 10/2/2025 टू 3/3/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। त्यानंतर 2 मध्ये तुम्हाला एडिट करेक्शन विंडो 6/3 ते 8/3/2025 पर्यंत उघडलेली असेल। मित्रांनो, तुम्ही जर ॲप्लिकेशन करताना काही तुमच्याकडून चूक झाली तर तुम्ही एडिट करू शकतात 6 तारीख ते 8 तारीख मार्च मध्ये। तर असं ॲप्लिकेशन सुरू होण्याची जी डेट आहे ती 10/2/2025 आहे। त्यानंतर या वॅकन्सी कशाच्या निघाल्या, तर कोणकोणत्या पोस्टच्या निघाल्या, तर ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे BPMच्या वॅकन्सी आहेत। त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे ABPMच्या वॅकन्सी आहेत। त्यानंतर डाक सेवकच्या वॅकन्सी आहेत। तर 3 प्रकारच्या वॅकन्सी या इंडियन पोस्ट ऑफिस मार्फत भरल्या जाणार आहेत। मित्रांनो, आता याचं सॅलरी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असणार आहे, तर BPM साठी तुम्हाला 12,000 ते 29,380 रुपयेपर्यंतची सॅलरी मिळू शकते। त्यानंतर ABPM म्हणजे आणि डाक सेवकसाठी 10,000 ते 24,470 एवढी सॅलरी मिळू शकते। मित्रांनो, त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो म्हणजे एज लिमिट त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे 18 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान तुमचं एज असणं गरजेचं आहे। मित्रांनो, त्यानंतर बाकी जे शेड्यूल कास्ट आहेत त्यांच्यासाठी काही एजमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे, तर ते तुम्ही इथं पाहू शकतात। हे नोटिफिकेशन जे असेल हे PDF स्वरूपात तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे तुम्ही हे नोटिफिकेशन डाउनलोड करून व्यवस्थित रीड करू शकतात। चला तर आता पाहूया कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इंडियन पोस्ट अंतर्गत निघालेल्या जागांसाठी अर्ज करू शकता। मित्रांनो, तर बघा मित्रांनो, मी ऑफिशियल वेबसाईट GDS ऑनलाईन एंगेजमेंटच्या वेबसाईटवर आलेलो आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पहिले पोस्ट पाहून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या एरियामध्ये अप्लाय करायचं असेल तर त्या एरियाच्या पोस्ट डिपार्टमेंट वाईज तुम्ही पहिले पोस्ट बघून घ्या, किती वॅकन्स्या त्या पोस्टलला पडलेल्या आहेत। तर तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर इथं तुम्हाला सगळे सर्कल दिसतील। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर येऊ शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर इथं सर्कल दिसतील, सर्कलमध्ये तुम्हाला ज्या सर्कलमध्ये अप्लाय करायचं आहे ते सर्कल तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या। मी महाराष्ट्र सिलेक्ट करतोय। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर आता एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्ही पोस्ट वाईज किंवा डिस्ट्रिक्ट वाईज पोस्ट पाहू शकतात। इथं डिस्ट्रिक्ट वाईज पोस्ट तुम्ही पाहून घ्या। इथं मी आता धुळे सिलेक्ट करतोय। मित्रांनो, बघा मित्रांनो, स्क्रॉल करून खाली यायचं आणि इथं बघा तुम्हाला जे डिस्ट्रिक्ट असेल तो किंवा जे पोस्ट ऑफिस असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात। इथं धुळे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर व्ह्यू पोस्ट असा ऑप्शन दिसेल, तो ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जेवढ्याही त्या पोस्टल ऑफिसला किंवा त्या डिस्ट्रिक्टला पोस्ट ऑफिसच्या जागा पडलेल्या असतील तर त्या जागा सगळ्या तुम्हाला दिसतील। इथं बघा, ऑफिस नेम अमोनी BO, त्यानंतर असली BO, भामनेर BO, अशा सगळ्या वॅकन्स्या तुम्हाला दिसतील। तर त्या वॅकन्स्या तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, म्हणजे तुम्हाला अप्लाय करताना कुठल्या जागावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही इझिली अप्लाय करण्याच्या वेळेस अप्लाय करू शकता। आता चला, आता रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहूया। तुम्हाला बॅक परत होम पेजवर यायचं आहे। मित्रांनो, होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला असा रजिस्ट्रेशन ऑप्शन दिसेल।
रजिस्ट्रेशन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला सगळी डिटेल्स भरायची, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर, कम्युनिटी, कुठल्या सर्कलमध्ये तुम्ही सेकंडरी पास आहेत तर तेही तुम्ही सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो। चला तर मी पटापट आता डिटेल्स भरून घेतो। तर बघा मित्रांनो, माझा मोबाईल नंबरही OTPने मी व्हेरीफाय केला आहे आणि त्यानंतर माझी ईमेल ID देखील मी OTPने व्हेरीफाय केलेली। त्यानंतर तुमचं इथं नेम टाकायचं आहे, जे तुमचं 10वीच्या मार्क सर्टिफिकेटवर किंवा बोर्ड सर्टिफिकेटवर नाव असेल, ॲज पर मार्कशीट शीट आणि बोर्ड सर्टिफिकेट प्रमाणे तुम्हाला नाव इथं टाकायचं आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ही डिटेल्स फिलअप करायची, ज्यात तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं फादर नेम, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या कॅटेगरीचं असाल ती कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची, त्यानंतर तुमचं सर्कल सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही 10वी कोणत्या वर्षी पास आऊट झालेला आहात तेही तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आहे, कॅप्चा टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो। आता मित्रांनो, तुमची फर्स्ट स्टेज ही कंप्लीट झालेली। आता प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स बिलो, जी डिटेल्स आहे ती आता अजून आपल्याला भरायची इथं मित्रांनो। आता तुमचं इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुम्हाला। तर बघा मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्या कॉलममध्ये इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, तर एस असेल तर एस म्हणा, नो असेल तर नो म्हणा। त्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावा लागेल। फोटो हा तुम्हाला 50 KB आत अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर ही 20 KB आत तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो। मी एक जे फोटो रिड्यूसर किंवा साईज कमी करण्याची वेबसाईट आहे, तर ती वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तिथेही तुम्ही तुमच्या फोटो आणि सिग्नेचरची साईज ही रिड्यूस करू शकता मित्रांनो। हे फोटो आणि सिग्नेचर अटॅचमेंट केल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट असा ऑप्शन दिसेल, तर सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशन डिटेल अशा पद्धतीने शो होईल। ही एकदा क्रॉस चेक करून घ्या मित्रांनो, कारण तुम्ही जरी आता फॉर्म सबमिट केला तर नंतर तुम्हाला जेव्हा GDS जे अकाउंट आहे ते तुम्हाला एडिट आणि करेक्शनसाठी ठराविक डेट देणार आहे, तर त्या डेटमध्येच तुम्ही एडिट करू शकता। त्यासाठी आत्ताच डिटेल व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्या मित्रांनो। ही डिटेल्स व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं, खाली स्क्रॉल करून गेल्यानंतर या ज्या टर्म्स आणि कंडिशन आहे, या टर्म आणि कंडिशनच्या चेकबॉक्सवर टिक करा, त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो हा जनरेट होऊन जाईल। त्यानंतर कंटिन्यू अप्लाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। कंटिन्यू या बटनावर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे सर्कल आहे ते सिलेक्ट करायचं आहे, ज्या सर्कलमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे किंवा त्या सर्कलच्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो। सर्कल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर एक OTP जाईल तुमच्या मोबाईल नंबरवर, तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो। जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस जो नंबर दिला होता त्या नंबरवर एक OTP गेलेला आहे, तो OTP इथं टाकायचा आहे तुम्हाला। OTP टाकल्यानंतर हा कॅप्चा टाका आणि नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा आता ॲड्रेस फिलअप करावा लागणार आहे। इथं परमनंट ॲड्रेस आणि कम्युनिकेशन ॲड्रेस असे 2 कॉलम दिसतील, ज्यात तुम्हाला कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुम्हाला जो आत्ताचा तुम्ही प्रेझेंट असाल तर तो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा असेल, आणि परमनंट ॲड्रेसमध्ये तुमचा जो कायमचा पत्ता असेल तो तुम्ही इथं टाकून शकता मित्रांनो। आणि तुमचा जरी दोघं एकच ॲड्रेस असेल तर सेम ॲज अ कम्युनिकेशन ॲड्रेस या टिकवर क्लिक करा, ऑटोमॅटिकली तुमचा परमनंट ॲड्रेस आणि कम्युनिकेशन ॲड्रेस इच अदर म्हणजे सेम होऊन जाईल मित्रांनो। चला तर मी आता ॲड्रेस फिलअप करून घेतो मित्रांनो। इथं मी माझा ॲड्रेस आता फिलअप केलेला आहे, त्यानंतर सेम ॲज अ कम्युनिकेशन ॲड्रेस या चेकबॉक्सवर टिक केलेली। आता स्क्रॉल करून तुम्हाला खाली जायचं आहे। स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला आता सर्कल विथ सेकंडरी स्कूल यू पास्ट तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे, इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल ऑलरेडी सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर तुमचं बोर्ड आता तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तुमची 10वी कोणत्या बोर्डमधून झालेली तर ते बोर्ड तुम्ही सिलेक्ट करून घ्या। इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी सिलेक्ट करतोय। त्यानंतर तुमचं रिझल्ट हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो। इथं बघा रिझल्ट टाईपमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आता मित्रांनो, इथं रिझल्ट टाईपमध्ये तुम्ही मार्क सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो मार्क्सचा कॉलम आहे तो इथं येणार आहे। तुम्हाला 10वीमध्ये जेवढी सब्जेक्ट होती तर त्या सब्जेक्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथं मार्क हे फिलअप करायचे आहे मित्रांनो। तर इथं तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे। सब्जेक्ट सिलेक्ट करून तुम्ही त्याच्यासमोर मार्क हे एक सिक्वेन्स वाईज टाकू शकता मित्रांनो। तुमचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुमच्या हातात असेल तर तुम्ही
त्या सिक्वेन्सने इथं सब्जेक्ट सिलेक्ट करा आणि त्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स पडले ते तुम्ही इथं फिलअप करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स हे फिलअप करायचे. त्यानंतर CGPA स्कोअर टाकायचा आहे. हे मॅडेटरी नाही, तुम्ही फिलअप केलं नाही तरी चालेल. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल मित्रांनो. आता बघा तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर आता चूज युअर प्रिफरन्स, तुमचा जो प्रिफरन्स असेल तो तुम्हाला चूज करायचा आहे मित्रांनो. तर तुम्हाला इथं सिलेक्ट डिव्हिजन करायची, ज्या डिव्हिजनला तुम्हाला अप्लाय करायचं आहे, म्हणजे ज्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे जिथे ह्या वॅकन्सी खाली, तर त्या वॅकन्सी तुम्हाला इथं प्रिफरन्समध्ये सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रिफरन्स नंबर तुम्हाला द्यायचे आहे. ज्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर त्या पोस्टला तुम्हाला टॉपला ठेवायचं आहे. ज्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या पोस्टला तुम्ही टॉपला ठेवू शकतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला प्रिफरन्स हे द्यायचे. प्रिफरन्स देण्यासाठी इथं बॉक्स आहे, त्या बॉक्सवर तुम्हाला नंबरिंग द्यायची मित्रांनो. तर ज्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर त्या पोस्टच्या समोर तुम्हाला जसं अर्जंट असेल तर त्या अर्जंटपैकी तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता मित्रांनो. तर हे प्रिफरन्स दिल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे मित्रांनो. स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला ज्या पॉलिसी आणि टर्म्स कंडिशन असतील याच्यावर टिक करून घ्या. याच्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुमचा ॲप्लिकेशन हा सक्सेसफुली जनरेट झालेला आहे असं तुम्हाला दर्शवेल. त्यानंतर आता तुम्हाला ही डिटेल्स एकदा क्रॉस चेक करून घ्या. क्रॉस चेक केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे मित्रांनो. स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुमचे प्रिफरन्स वगैरे सगळे व्यवस्थित चेक करून घ्या. प्रिफरन्स चेक केल्यानंतर तुम्हाला प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची ही प्रिंट जनरेट होऊन जाईल मित्रांनो. प्रिंट जनरेट झाल्यानंतर आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला पुन्हा होम पेजवर यायचे. होम पेजवर आल्यानंतर फी पेमेंट असा ऑप्शन दिसेल मित्रांनो. फी पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक फी स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे फी असेल ती फी दिसेल आणि पे करण्यासाठी तुम्ही UPI डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग वापरून ती फी पेमेंट करू शकतात आणि तुमचा अर्ज हा फी पेमेंट केल्यानंतरच यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने 2025चा GDS म्हणजे इंडियन पोस्ट ऑफिसच्या ज्या जागा निघाल्या त्याला तुम्ही त्याचा अर्ज हा घरी बसल्या भरू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.